ओम श्री गुरुभ्यो नमः. अशी दडधर्म उपाख्यान आम्ही चिंतन करून घेऊन येतसच. म्हणताना रायाक आश्चर्यदल्ले कशी म्हणून सांगून घेऊन ತಂಗಲಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ तेदना रायाक तांणी सांगतात फुडल्या जन्मांतू तू ताम्रपर्णी म्हणून सांगिल तसले तीरांत असेल तसले द्रविड देशांतू सुदेव म्हणून सांगून तू ब्राह्मण जावन आशिलो, धार्मिक जावन आशिलो, सत्यवादी जावन आशिल तू. अशी नित्य निरंतर हरील आराधना कोण घेऊन येत असेलो थंय तुगेल धर्मपत्नी गौतम महर्षीले ध्रुव गौतमी जावन आशिल. अशी सर्व तुक्क संपत्तू हे प्रत्येक असल्यारी तुका चरडून आशिलीच. त्या एक मनान तू चिंत्यासून घेऊन प्रतिनित्य मणमणकेची देवाले तुम्ही प्रार्थना दवरले. एक वेळाक त्या नदी तीरान तू ताम्रपर्णी तीरा वचून घेऊन तुम्ही बम्मून बायल उठू जावन घेऊन दंपतीयुक्त जावन घेऊन एक तपस्सु करचे आरंभ केले. दिवस तांगेले अन्न आहार पुरा सोडले. असं तपस्सु करताना गरुडार उड जावन घेऊन श्री हरी थंय येवन घेऊन पावलींची. तशी देवाले दर्शन करून धन्य जाल्लीत त्यांनी. देवाले सन्निधानांत तू पुनः पुनः निवेदन केले. देवा आमका संततीना तू अनुग्रह कर देवा म्हणून सांगून देवान सांगले तुका ह्या जन्म नाही अनेक जन्म चमकलर समेत संतती दायना तुका म्हणून सांगून घेऊन म्हणाल तेदना अनेक रीतीर त्यांनी दुःख पावलीच की. त्या दुःख पावील तेदना गरुडा खांगेल वेर करून येऊन घेऊन देवाला निमगेल की देवा इतले तान निमगिताना एक संतती देवेत नव्हे म्हणून सांगून घेऊन निमगिलाल तेदना देवान अनुग्रह केले की गरुडार उत्तर ऐकून घेऊन. तशी अनुग्रह केलेल तेदना त्या गरुडाले उत्तरा मुखांतर जावन घेऊन देवान अनुग्रह केलेल तसले एक चांग संतती शुकदेव म्हणून सांगून नामकरण करतात. तो नित्य निरंतर धर्मिष्ठ जावन घेऊन असेल बापसून म्हणकेच. तशीच एक पाठी म्हणून सांगून तसले एक चांग चांग गुण तगेल भितर आशिल्ले. उपनयन केले, शास्त्राभ्यास पुरा केले. अशी पूर जावन घेऊन एक दिवसाक तांगेले आस्थानाक देवल म्हणून सांगून ऋषीवरेण्य येवन पावलीच. तांगेले हे चरडाले मुकाबील भविष्य कसे म्हणून निमगिलाल तेदना त्यांनी पळोवन सांगले हे चरडाक 12 वर्ष म्हणताना मृत्यू येता म्हणून. हांका मना भितर दुःख येयले. दुःख येवन घेऊन आणि मुखारसून चरडाले हे रक्षण कशी करचे म्हणून सांगून असो देवाल वैरी भार घालून घेऊन त्यांनी जीवन चोलोवन घेऊन वतना 12 वर्ष येवन घेऊन पावले चरडाक. देव तांगेले सहपाठी पुरा घेऊन एक बांयतू थंय खेळचेक आरंभ करता. खेळताना त्या वेळारी बुड्डून घेऊन ताका मरण जाता. म्हणताना त्या एक वार्त ऐकून घेऊन तागेले मृत शरीर दवन घेऊन कसनेची त्यांनी कर्णाशी रडतची बसलीच की. म्हणताना एक दिवस न्ही, एक वार न्ही, एक महिनो पर्यंत रोडचे आरंभ केले. रडत बसलीची मृत शरीर घेऊन. तशीच त्यांनी प्रति दिवस मणमणकेची अन्न आहार परसवून घेऊन उपवास जावन घेऊन आशिलीची. अशें असताना त्या वेळाक देवते प्रसन्न जावन घेऊन पावून घेऊन त्या चरडाक मरण पाविल नाही. 12 वर्ष आयुष्य मात्र न्ही 12,000 वर्ष आयुष्य दिता म्हणून देवान अभय दिले. हांका आश्चर्य जाल्ले खंयचे मुखांतर हे चरडाक हे आयुष्य मिळले म्हणून. तेन्ना सांगताची त्यांनी एक महिन पर्यंत कसन एक रोदन करत आशिल्लीची त्यांची पुरुषोत्तम मास म्हणून अधिक मास आमी कसन म्हणतात ते त्यांनी कसन एक स्नान आनी पुरा केल्ले पळया. म्हणताना पावस येयलो समेत लॅक धर न्ही म्हणताना ते चांग जावन पवित्र पुण्य तीर्थ स्नान जाल्ले की. म्हणताना उपवास व्रत केलं म्हणके जेल्ले की अन्न आहार सोण घेऊन म्हणताना दुःखार असल्यार समेत ते देवाला आराधन केलं म्हणके जेल्ले म्हणून सांगून देवान तांकां ते चरडाक योग्य जावन आशिल्ले तसले 12,000 वर्ष आयुष्य दिल्ले म्हणून सांगून. म्हणताना तेदना त्यांनी अधिक मासांतू केलेलं तसले पुण्या फला मुखारसून तो संपत भरित जावन आशिल्ले राज्याचे दडधन्म म्हणून सांगून राय दत्ता म्हणून सांगून घेऊन अशी वाल्मिकी महर्षी तांगेले पूर्व वृत्तान सांगतात. म्हणताना अशी एक अधिक मासाचे महात्म्य कसाने म्हणून सांगून हे दडधन्म उपाख्यान भितर ऐकलं असाची आम्ही सर्व ऐकून घेऊन धन्य झालेलं असाची. श्री कृष्णार्पणमस्तु.